नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार ब्रेड पकोडा सँडविच. तर त्यासाठी बेसन लागणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, हळद, जिरे पावडर आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये टाकणार आहोत आता सर्व चिरलेल्या भाज्या, मिरची, टोमॅटो, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोणत्याही प्रकारची गुठळी न होता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत जायचं आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. कन्सिस्टन्सी थोडीशी थिक असायला हवी, जेणेकरून ते ब्रेडवरती राहील अशा पद्धतीने. गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून सगळीकडे स्प्रेड करून घेतला आहे. आता तो कट केलेला जो ब्रेड आहे तो आपण तव्यावरती ठेवूयात आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण बनवले ते टाकूया आणि त्याच्यावरती जे कट केलेले ब्रेड्स आहेत 2 चौकोन ते ह्याच्यावरती ठेवायचे आणि याच्यावरती ते राहिलेलं सारण टाकायचं.